जालना जाफराबाद देळगाव राजा। चला जालना देळगाव राजा जाफराबाद। हो मिळालं। काय सांगाल, आज बस बंद होता ना, आपण आता ते सुरू केलेलं आहे, कोणत्या कोणत्या मार्गावर सध्या बसेस सुरू करण्यात आलेल्या आहे? नमस्कार, मी संतोष शिंदराव घाणे, आगार व्यवस्थापक, छत्रपती संभाजीनगर, आगार क्रमांक 1। आज सकाळी आपल्याला प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने अचानक सांगितलं की सध्या बीड रोड व जालना रोड या दोन्ही रोडवरची वाहतूक तात्पुरती प्रमाणात स्थगित करण्यात यावी। त्यानुसार आम्ही बीड आणि जालन्याकडे जाणाऱ्या ज्या सर्व गाड्या आहेत, आमच्या आगाराच्या व बाहेरच्या आगाराच्या सर्व गाड्या या ठिकाणी थांबवल्या व वाहतूक बंद, तात्पुरते स्वरूपात वाहतूक बंद केली होती। परंतु नंतर दुपारच्या नंतर हळूहळू परिस्थिती सुधारल्याच्या नंतर जसे आम्हाला आदेश प्राप्त झाले त्यानुसार आता पूर्ववत आम्ही वाहतूक चालू केलेली आहे। किती गाड्या आतापर्यंत समजा सोडण्यात आलेल्या आहे किंवा काय खबरदारी घेण्यात आलेली आहे गाड्या सोडल्या त्याच्याबद्दल? नाही, सकाळी जी होती आपल्या ज्या सकाळी जाणाऱ्या फेऱ्या होत्या त्या रद्द झाल्यात काही प्रमाणात। त्याच्यामध्ये आपल्याकडे बुलढाणा, वालसांगवी आणि जालना या मार्गावरच्या ज्या फेऱ्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत। परंतु जसं जसं आमच्याकडे मागणी आली तर बीडच्या ट्रिपा ज्या असतात त्या बीडच्या ट्रिपा बीडहून न आल्यामुळे आमच्या गाड्यांना प्रवासी भेटला आणि नंतर मग आम्ही आमच्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालवायला सुरुवात केली। कोणता इंटरव्ह्यू आहे, कोणी दुखणे, कोणी लग्न कार्य करायचं कसं मला सांगा, सुव्यवस्थित व्हावं हीच आमची इच्छा आहे, बाकी काही नाही। असं वेटीस धरल्यासारखं होऊ नये, काय असेल ते मोकळं सुसुरळीत व्हावं। सांगाल केव्हापासून बसची वाट पाहत होता? आणि 1-1.5-2 तास झालेले आणि गाडीत बसायला 1 तास झाला। बरं, काय वाटतं बसा चालू झाल्या सकाळपासून बंद होत्या, काय वाटतं आपल्याला? चांगलं नाही वाटत ना, बस बंद होत्या चालू पाहिजे ना, एवढ्या तेवढ्या बी कशाने जायचं परवाशाना, काही करावं ना सरकार कसा असा कोणतीच गोष्ट सोयीची करत नाही, सगळ्या सोयीचं केलं कशाला होईना असं।